हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अस्थिरतेतील स्थिरता भाग 2. लाओत्से सांगतो की प्रशांत व्हा आणि अस्थिरतेतील स्थिरता प्राप्त करा. नुसती प्राप्त करा असेच नव्हे तर ती घट्ट पकडून ठेवा. अस्थिरतेत गुंतून राहू नका. ती अस्थिरता स्थिरतेच्या भक्कम पायावर आधारित आहे. तिचा शोध घ्या. नुसता शोध घेऊन थांबू नका, तिचा बोध घ्या. त्यासाठी तो प्रशांत राहण्याची साधना सांगत आहे. संसार अस्थिर आहे, तो जरूर करा, परंतु त्या संसारात प्रशांत रहा. त्यायोगे तुम्ही संसारातच स्थिर राहणार नाही, तर ज्या स्थिरतेत संसार सुरू आहे त्या स्थिरतेत स्थिर राहाल. संसार सुरूच राहील, परंतु आता संसारातील दुःख हे दुःख नाही हे ज्ञान होईल. तो प्रभूचा प्रसाद आहे हे उमजेल. भौतिक वस्तुजगताचा भरपूर आस्वाद घ्या. ताओमधून येथील भौतिक वस्तुजगत तुमच्या वापरासाठीच निर्माण झाले आहे, परंतु त्या वस्तुजगतात रत होऊ नका. भौतिक वस्तुजगत वापरण्यात काहीही गैर नाही, परंतु त्यातच रममाण राहणे हे विष आहे. भौतिक वस्तुजगत वापरताना सतत संसार ज्या स्थिरतेवर आधारित आहे त्याचे स्मरण ठेवा. भौतिक वस्तुजगत ज्याच्यामुळे निर्माण झाले आहे आणि ज्याच्या कृपेने ते अस्तित्वात राहते त्याला विसरू नका. त्याला प्राप्त करण्यासाठी साधन म्हणून भौतिक वस्तुजगताकडे पहा. ही दृष्टी आली की सर्व काही प्राप्त झाले ही खूणगाठ मनात पक्की ठेवा. आकाशात ढग निर्माण होतात, परंतु ढग येतात आणि जातात. त्यामागील आकाश जसे असते तसेच राहते. त्या आकाशाला महत्त्व आहे, ते शाश्वत आहे. जे जे निर्माण होते ते ते नष्ट होते, परंतु ज्यात निर्मिती होते ते सतत अस्तित्वात असते. तात्पुरत्या गोष्टी कितीही आकर्षक असल्या आणि शाश्वत गोष्टी कितीही साध्यासुध्या असल्या तरी त्या आकृष्ट करणाऱ्या तात्पुरत्या गोष्टींचा अत्यावश्यक असल्यास तेवढाच उपयोग करून सदा नित्य गोष्टींची कास धरावी. आपल्याकडे खूप महान पाहुणे येतात, त्यांचे आपण यथोचित स्वागत करतो, परंतु कितीही झाले तरी ते पाहुणे असतात हे भान बाळगावे लागते. त्यांचा सहवास कितीही चांगला आणि सौख्यकारी असला तरी तो तात्पुरता काही काळाकरिताच घ्यायचा असतो. त्यांना योग्य काळ झाला की निरोप द्यायचा असतो. आपल्या घरचे जे असतात तेच शाश्वत असतात. त्यांचा निवास हाच नित्यानंदी असतो. पाहुण्यांच्या सहवासाचे सौख्य घरच्यांच्या नित्यानंदावरच आधारित असते. ते मर्यादितच घ्यायचे असते. नित्य घरचे घट्ट पकडून ठेवायचे असते. तेच सत्य असते, शाश्वत असते, सदानंदी असते. कोणतीही अस्थिर घटना ही स्थिरतेतून जन्मते आणि स्थिरतेतच विलय होते. स्थिरता सतत असते, ती लय पावत नाही, कारण ती निर्माण होत नाही, ती सदा असते. कर्म अकर्मातून निर्माण होते, त्यामुळे कर्माचा अंतिम परिणाम अकर्मातच होत असतो. यास्तव अकर्तेपण प्राप्त करावे. शाश्वत पकडा. आकाशात ढग असतात, ढगांसभोवती आकाश नसते. आकाशामुळे ढग आहेत. आकाश नसेल तर ढग असू शकणार नाहीत. यास्तव ढगांचा उपयोग जरूर करा, परंतु त्यांचा उपयोग आकाश प्राप्त करण्यासाठी करायचा आहे. त्यायोगे आकाशाचा सहवास मिळेल आणि आकाशामुळे वापरायला ढगही मिळतील. हे भान सतत ठेवायचे आहे. घर आहे म्हणून तेथे पाहुणे येतात. घरामुळे त्यांच्या सहवासाचा आनंद मिळतो. घर नसेल तर पाहुणे येऊ शकणार नाहीत. पाहुण्यांमुळे घर नाही, परंतु घर आहे म्हणून पाहुण्यांच्या सहवासाचा आनंद आहे. यास्तव पाहुण्यांचा सहवास घेत घर राखायचे आहे. पाहुणे कितीही महान असले तरी प्राधान्य घराला आहे, पाहुण्यांना नाही. घर असले की पाहुणे आपोआपच असणार आहेत. यास्तव शाश्वत मिळवायचे आहे. अभौतिक आहे म्हणून भौतिक आहे. विश्वशक्ती आहे म्हणून विश्व आहे. ग्रह, गोल, तारे, धूमकेतू आहेत. परमशक्तीमुळे येथे पंचमहातत्वे आहेत. पंचमहातत्वे आहेत म्हणून वस्तुजगत आहे, सृष्टी आहे. आत्मशक्ती आहे म्हणून या विश्वात जीवसृष्टी आहे.
हे सर्व आहे म्हणून विश्वशक्ती नाही, म्हणून परमशक्ती नाही, म्हणून आत्मशक्ती नाही, तर वैश्विक शक्तीमुळे हे सर्व आहे. अनेक ग्रह गोल तारे आहेत, परंतु त्यावर जीवसृष्टी नाही की सृष्टी नाही. ते परमात्म्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. परमशक्ती स्वयंभू आहे. तिला कसलेही उसने नियम नाहीत. तिचे स्वतःचे नियम आहेत. त्यालाच सनातन ताओ नियम म्हणतात. स्वनिर्मित सृष्टीमध्ये वास्तव्य करायचे की नाही हे ताओ त्याचा तो ठरवतो. विश्वात चल सजीव एकमेव आहे आणि ते म्हणजे परमात्मा. बाकी सर्व अचल निर्जीव आहे. या अचल निर्जीवात ते परमचैतन्य निवास करते. या अचलात निर्जीवात जे चैतन्य आहे ते ताओ आहे. ती परमवैश्विक शक्ती आहे. यास्तव जीवाने स्वतःभोवती जे आहे त्यामधून स्वतःची चैतन्य म्हणून ओळख विसरू नये. लाओत्से सांगतो की देहामधील आत्मा ओळखावा. त्यासाठी विशेष असे काही करायची आवश्यकता नाही. भौतिक वस्तू जगत तुम्हाला शांत अशांत करते. यास्तव केवळ शांत अशांत या पलीकडे प्रशांत असावे. देहातील परमशक्ती प्राप्त करायची हीच एकमेव युक्ती आहे. आपण ज्या इतर अनेक साधना उपासना करतो त्या सर्व प्रशांत याच एका उपलब्धीत नेऊन सोडतात. केवळ काय वाचे मने निश्चल असावे. तुम्हाला स्वतःला आपोआप ओळख होईल. आपल्याला पाहायचे असल्यास आपण फक्त आरशासमोर जातो. आपोआप आपण आपल्याला दृश्य होतो. तसेच हे आहे. एकदा का आत्मा प्राप्त झाला की विश्व आणि त्यातील भौतिक वस्तू जगत ही एक लीला होते आणि तो लीलाधारी आपणच आहोत हे जाणवते. हेच अंतिम आहे. हरि ओम.